त्यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात राज्यासह देश विदेशातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। बुलढाण्याच्या पैनगंगा आदिवासी आश्रम शाळेतील 13 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे। विषबाधित विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नाशिकच्या औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी रस्त्यांची पाहणी केली। न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर मंत्र्यांनी रस्त्याची पाहणी केली। पालघरमध्ये एक अज्ञात महिलेनं भाजपचा बॅनर फाडला होता। बॅनर फाडल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली। या प्रकरणात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। परभणीच्या लिमका गावातील महिलांनी दारूबंदीसाठी आक्रमक पवित्रा घेतला। गावातील दारू विक्री तातडीने थांबवण्याची मागणी करण्यात आली। छत्तीसगडच्या सुकमामध्ये माओवाद विरोधी मोहिमेअंतर्गत सुकमामध्ये 23 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। या माओवाद्यांवर 1,18,00,000 रुपयांचं बक्षीस होतं। जळगावच्या भुसावळमध्ये धावत्या रिक्षातून 4 वर्षीय विद्यार्थी कोसळल्याची घटना समोर आली। यात विद्यार्थ्याला किरकोळ दुखापत झाली। दरम्यान क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी न बसवण्याची विनंती पालकांनी केली आहे। बार्शी तालुक्यातील एका शाळकरी विद्यार्थ्यानं शाळेची वाट सुखकर व्हावी यासाठी घोड्यावरून शाळेची वाट धरली। वस्तीवरून शाळेपर्यंत जाण्यासाठी एसटी आणि इतर वाहनांची सोय नसल्यामुळे अनोखी शक्कल या विद्यार्थ्यानं लढवली। आदेश साळुंके असं घोड्यावरून जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्याचं नाव आहे। बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये भरती असलेल्या एका महिला रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे। या प्रकारानंतर रुग्णालय कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली। सुरक्षा रक्षकांना बोलवून दोन्ही तरुणांना बाहेर काढण्यात आलं। सांगलीच्या अलमट्टी धरणाच्या उंची वाढीविरोधात कृती समितीनं आंदोलन केलं। अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यानं सांगली आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यांना महापुराचा मोठा फटका बसणार आहे। त्यामुळे उंची न वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे। आमदार जितेंद्र भाड यांच्या विरोधात सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आलं। गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल बदनामीकारक विधान केल्याप्रकरणी पडळकर समर्थकांनी निषेध व्यक्त केला। नंदुरबारमध्ये शिवसेना युबीटीच्या वतीनं रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। पालिका प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेत शहरातील खड्डे न भरल्यास व्यापक आंदोलनाचा इशारा युबीटीकडून देण्यात आला। अहिल्यानगरच्या लोणी ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात मोर्चा काढला। चिकन विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। तातडीनं चिकनचं दुकान हटवण्याची मागणीही करण्यात आली। बदलापूर शहरातून जाणारा कर्जत पुणे महामार्ग अपघातांना निमंत्रण देतोय। काँक्रीट रस्त्याच्या शेजारी 1 ते 1.5 फूट खड्डे तयार झाले। त्यामुळे या ठिकाणी अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे। हिंगोलीमध्ये महामार्गाच्या कडेला असणाऱ्या प्रवासी निवाऱ्यांची अनेक ठिकाणी दुरावस्था झाली आहे। तातडीनं प्रवासी निवारे दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। प्राडाची टीम इटलीहून कोल्हापूरला येणार असल्याची माहिती ललित गांधींनी दिली आहे। प्राडानं प्रदर्शनामध्ये मांडलेली चप्पल कोल्हापुरीच असल्याचं मान्य केलंय, तर सर्व प्लॅटफॉर्मवर कोल्हापुरी चप्पलचा उल्लेख करणार असल्याचं प्राडानं जाहीर केलंय। बागलाणच्या ताहराबाद इथल्या कृषी कार्यालय हे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे। कृषी अधिकारी येत नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होतीये। त्यामुळे बंद असलेलं कृषी कार्यालय सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। आसिफ शेख यांनी फहीम खानचा समाजसेवक असा उल्लेख केला होता। त्यांच्या या वक्तव्यानं आता वाद होण्याची शक्यता आहे। स्मार्ट सिटी म्हणून जाणारं पिंपरी चिंचवड शहर खड्ड्यात गेलेलं आहे। हे मानलं जाणारं स्मार्ट सिटी म्हणून मानल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये खड्डे पाहायला मिळत आहेत। दुसरीकडे महापालिका प्रशासनाकडून मात्र खड्डे बुजवल्याचा दावा केला जातोय। रस्त्यावर पडलेले खड्डे संबंधित ठेकेदाराकडून बुजवून घेतले जातील आणि त्या खड्ड्यांमुळे कुणाचा अपघात झाल्यास त्या परिक्षेत्रातील महापालिकेच्या संबंधित अभियंत्याला दोषी धरलं जाणार आहे, असे अभियंते मकरंद कदम यांनी सांगितलंय। आठवडाभरात अमरावती जिल्ह्यामध्ये 8 डेंग्यूचे तर 7 चिकनगुनियाचे रुग्ण आढळलेले आहेत। असे एकूण 15 रुग्ण आढळले। त्यामुळे नागरिकांनी घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नये असं आवाहन जिल्हा हिवताप कार्यालयाकडून करण्यात आलं। त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। कर्जमाफीसाठी खांद्यावर नांगर घेत शेतकऱ्यांना पायी प्रवास केलेला आहे। लातूरचा हा सगळा प्रकार आहे। लातूर जिल्ह्यातील शेतकरी खांद्यावर नांगर घेऊन कर्जमाफीचं गाऱ्हाण मांडण्यासाठी मंत्रालयाच्या दिशेने जात आहेत।
अहमदपूर तालुक्यातील धानोरा बुद्रुक गावातील शेतकरी सहदेव होणाळे गेल्या 9 दिवसांपासून पायी प्रवास करत भिवंडीमध्ये पोहोचले। मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेऊन शेतकरी आपल्या समस्या मांडत कर्जमाफीची मागणी करणार आहेत। या शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी नरेश पाटील यांनी। आमच्या अहमदपूर तालुक्यातील हाडोळटी येथील एका शेतकऱ्याने आपल्या खांद्यावर झूक घेऊन शेताची कोळपणी केली म्हणून त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि मंत्रालयात त्यावर चर्चा विधान भवनात त्यावर चर्चा झाली आणि विधान भवनात चर्चा झाल्यानंतर मंत्र्याकडून सदर शेतकऱ्याला फोन गेले व त्याची कर्जमाफी केली। हा विषय बघितल्यानंतर मी एक प्रश्न उपस्थित केला की हे सरकार जर एखाद्या शेतकऱ्याने नांगर ओढल्यानंतरच त्याची कर्जमाफी करणार असेल ते हे सरकार महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांनी नांगर ओढण्याची वाट बघत असेल तर त्या अगोदरच मी नांगर घेऊन मंत्रालयाकडे येतो म्हणून निघालेलो आहे। यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील 93% पेरण्या पूर्ण झाल्यात। जिल्ह्यात दमदार पावसाची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे तर जिल्ह्यामध्ये मका पिकाला शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती दिली आहे। उडदाच्या क्षेत्रामध्ये यंदा वाढ झाली। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार भगवतीपूर परिसरामध्ये सध्या डाळिंब चोऱ्या प्रचंड वाढलेल्या आहेत। रात्रीच्या अंधारात अज्ञात चोरटे बागांमधून तयार झालेले डाळिंब वाहनांमध्ये भरून पसार होत आहे। एका आठवड्यातच 3 शेतकऱ्यांचे जवळपास 12 लाखाचे डाळिंब चोरट्यांनी चोरून नेले। बारामती शहरातील मुख्य चौक असणाऱ्या नटराज नाट्य मंदिर परिसरात तिरंगा ध्वज उभारण्यात येणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कामाची पाहणी केली। उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या। त्यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक। तुम्ही बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। सोलापुरात संजय गायकवाड यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। कॅन्टीन कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीचा निषेध करण्यात आला। दरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। अहिल्यानगरमध्ये खासदार निलेश लंकेंनी उपोषण सुरू केलं। अहिल्यानगर नगर मनमाड महामार्गाचे काम तातडीनं सुरू करण्याची मागणी करण्यात आली। काम न सुरू झाल्यास मागे हटणार नाही असा निर्धारही त्यांनी केला। लोणावळ्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। पावसानं टायगर पॉइंटच्या घाट माथ्यावरून फिरताना आल्हाददायक वातावरण पर्यटक हे अनुभवत आहेत। पावसाचा आनंद घेण्यासाठी देशभरातून पर्यटक टायगर पॉइंटवर गर्दी करत आहेत। सध्या लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो झाला आहे। टायगर आणि लायन्स पॉइंट इथं देखील पर्यटकांची मोठी गर्दी झाली। टायगर पॉइंटवर निसर्गाचं अनोखं रूप पर्यटकांना पाहायला मिळतं। लोणावळा टाटा धरणातील पाणी साठ्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। जूनच्या पहिल्या आठवड्यापासून लोणावळ्यामध्ये पावसानं जोर धरलाय। पावसाचा जोर असाच राहिला तर लोणावळ्यातील टाटा धरण 100% भरून सांडव्यावरून इंद्रायणी नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू होण्याची दाट शक्यता आहे। महाराष्ट्रातील 12 गड किल्ले जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यात आले। ही घटना ऐतिहासिक आहे, अभिमानास्पद असल्याचं सांगत सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान आणि शेकडो दुर्गप्रेमींनी समाविष्ट झालेल्या गड किल्ल्यांवर भंडारा उधळून आनंद साजरा केला। सिंधुदुर्ग किल्ल्याला जागतिक वारसा यादीमध्ये स्थान मिळाल्यानंतर मालवण बंदर जेट्टीवर आनंदोत्सव साजरा करण्यात आला। सिंधुदुर्ग जिल्हा आणि तालुका प्रशासन तसंच शिवभक्त यांनी जिलेबी वाटप करत आनंदोत्सव साजरा केला तर यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। पुण्यात शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश झालेला आहे। त्यामुळे भाजपनं जल्लोष केला आहे। पुण्यामध्ये यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी पेढे वाटत आणि फटाके फोडत आनंद साजरा केला। त्यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक। तुम्ही बघत रहा न्यूज 18 लोकमत। शासकीय नोकरीच्या आमिषानं फसलेल्या एका तरुणाच्या वडिलांनी नाशिकमध्ये मामे भावाच्या घरी आत्महत्या केली। जीएसटी अधिकारी सचिन चिखले अधिकाऱ्यानं ही फसवणूक केली आहे। त्याच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। ठाणे बेलापूर रोडवर कंटेनरचा अपघात झाला। दुभाजकाला आदळून कंटेनर उलटला। अपघातामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही।
सांगलीच्या खानापूर तालुक्यातील हिवरे गावच्या हद्दीत पोलिसांनी 28 लाखांचा गुटखा जप्त केलाय. गुटखा वाहतूक करणारी एक पिकअप गाडी विटा पोलिसांनी रंगेहात पकडली. या प्रकरणी खटावमधील एकाला अटक करण्यात आली आहे. पुण्यात घरफोडी करणाऱ्या 3 सराईत चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. शाहरुख शेख, गुलफान अन्सारी उर्फ शेख आणि अर्जुन गायकवाड असं अटक केलेल्या चोरट्यांचं नाव आहे. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील सिंदोना गावातून एका मिनी ट्रकमध्ये 6 गायी आणि 2 वासरं कोंबून कत्तलीसाठी नेली जात होती. याची माहिती मिळताच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ट्रकचा पाठलाग केला. कार्यकर्त्यांनी चालकाला पकडून मानोरा पोलिसांच्या ताब्यात दिलं. गोंदियाच्या माकडी गावात 3 वर्षीय मुकला आजीला शोधायला गेला आणि मुरुम खोदलेल्या खड्ड्याच्या पाण्यात पडून त्याचा मृत्यू झाला. राजकुमार सोनावणे असं मृत चिमुकल्याचं नाव आहे. फेसबुक फ्रेंड महिलेकडून 55 लाख रुपयांचा गंडा घातल्यानं जव्हारच्या कृषी अधिकाऱ्यानं आत्महत्या केली आहे. नाशिकमध्ये राहत असलेल्या प्रशांत पाटील यांनी गळफास घेऊन जीवन संपवलं. जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे सोमवारी प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहे. पंकजा मुंडेंच्या लहान बहीण यशश्री मुंडेंनी निवडणुकीच्या मैदानामध्ये एंट्री घेतलेली आहे. बीडच्या परळी इथल्या वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पंकजा मुंडे यांची लहान बहीण यशश्री मुंडे यांनी अर्ज दाखल केला. या निवडणुकीसाठी 71 अर्ज प्राप्त झाले. ईडी कारवाईवरून रोहित पवारांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिलंय. महाराष्ट्रानं कधीच लाचारी आणि फितुरीला थारा दिला नाही. न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास आहे. दूध का दूध पाणी का पाणी होईलच अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. महाराष्ट्राच्या अभिमानास्पद इतिहासाला नवीन जागतिक मान्यता मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राजगादीचा साक्षीदार असलेला रायगड किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आला. ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवाची असल्यानं शिवप्रेमींनी किल्ले रायगडावर आनंद साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गडकिल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश होणं हा केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद क्षण आहे. या यादीत शिवनेरी, रायगड, प्रतापगड, सिंहगड, तोरणा, लोहगड, राजगड, हरिहरगड, राजमाची, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि जिंजी अशा ऐतिहासिक गडांचा समावेश आहे. 12 शिवकालीन गडकिल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळावा यासाठी भारत सरकारतर्फे युनेस्कोला पाठवण्यात आलेला प्रस्ताव सर्वानुमते संमत करण्यात आलाय. यामध्ये मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्याचाही समावेश झाला. त्यामुळे मावळातील शिवभक्तांकडून आनंद साजरा करण्यात आला. रत्नागिरीमध्ये गेली 5 वर्ष समुद्रकिनारी खडकात अडकलेले बसरा स्टार जहाज अखेर बाहेर काढलं जाणार आहे. हे अजस्त्र जहाज मीरा किनाऱ्यावर तब्बल 5 वर्ष अडकून पडलंय. जहाज समुद्राच्या बाहेर काढण्यासाठी मेरीटाईम बोर्डाची परवानगी मिळाल्यामुळे आता जहाज भंगारात काढण्याचा मार्ग मोकळा झालाय. सांगलीच्या सावंतपूरमध्ये तरसाच्या हल्ल्यात तब्बल 12 शेळ्यांचा मृत्यू झाला. वन्यप्राण्यांच्या धुमाकुळामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंतेचं वातावरण आहे. वन विभागानं वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सांगली जिल्ह्यातल्या एसटी आगाराला एसटी बसची मोठी कमतरता जाणवू लागलेली आहे. जिल्ह्यातल्या 10 आगारांसाठी 697 एसटी बसेस उपलब्ध आहेत. यापैकी 109 एसटी बसेस डिसेंबर अखेर कालबाह्य होऊन भंगारात जाण्याच्या मार्गावर आहेत. आगारानं मागणी केलेल्या 200 बसपैकी फक्त 65 बस राज्य सरकारकडून देण्यात आल्या.